दिल्ली येथे शैक्षणिक मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ खडकवासला विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रिज येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनातून विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करत विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश देणाऱ्या तसंच त्याची अंमलबजावणी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित नेत्यांनी सांगितलं की लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांना आपल्या प्रश्नांसाठी शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे। त्यांच्या मागण्यांवर संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणं हे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणार आहे। विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही। दिल्लीतील या घटनेचे पडसाद देशभरात उमटत असून त्याविरोधात खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीने आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला। यावेळी माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसच्या अध्यक्ष दीप्ती चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे महानगरपालिकेतील गटनेते तथा नगरसेवक सोपान उर्फ काकासाहेब चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळे, नगरसेविका अनिता इंगळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष शिवाजी मते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष संदीप मते, काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुरेश मते, काँग्रेस पक्षाचे संघटक मिलिंद पोकळे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रुपेश घुले, अनिकेत चव्हाण, शरद दबडे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या इकडे या कोण सुरुवात करणार आहे? आज आम्ही खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी हे निषेध आंदोलन घेतलेलं होतं। आपण पाहताय गेल्या महिनाभरापासून जंतर मंतरवर ज्येष्ठ वैज्ञानिक आणि शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक असतील, ज्या विद्यार्थ्यांवर नीटचा पेपर फुटल्यामुळं अन्याय झाला, 23 विद्यार्थ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून जंतर मंतरवर अनेक विद्यार्थी उपोषणाला बसले आणि त्यांनी त्या ठिकाणी या देशाचे असणारे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला होता। त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आपल्या प्राणास मुकलेत त्यांना आर्थिक मदत मिळावी ही एक मागणी होती आणि तिसरी मागणी रास्त आणि भविष्यातील पिढ्यांकरता होती की आपली जी काही परीक्षा पद्धती आहे ही चांगल्या पद्धतीने सुधारली पाहिजे। अत्यंत संवेदनशील असणारे हे सर्व विद्यार्थी संविधानाच्या मार्गातून त्याचप्रमाणे सनदशीर मार्गाने त्या ठिकाणी आपलं आंदोलन करत असताना परवा दिवशी अचानक त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज केला गेला। जो लाठीचार्ज करत होते त्याच्यामध्ये दिल्ली पोलीस होते, परंतु ज्यांचा काही संबंध नाही, ज्या त्या यंत्रणेशी संबंधित नाहीत, अशा अनेक त्या ठिकाणी नागरिक हातामध्ये काठी घेऊन त्या काठीला खिळे असलेले असे वेगवेगळ्या संघटनाचे की ज्यांना कोणी अधिकार दिला नाही, ते सुद्धा विद्यार्थ्यांना डोकं फुटेपर्यंत, विद्यार्थिनींचे पाय तुटेपर्यंत, त्याचप्रमाणे वयोवृद्ध असतील तर त्यांना चालता येणार नाही इथपर्यंत जायबंद करून त्या ठिकाणी त्यांनी लाठीचार्ज केला आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला गेला त्याची सखोल चौकशी होऊन ज्यांनी कोणी लाठीचार्ज केला
मग ते सरकारी अधिकारी असतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त ज्या संघटनांचे की ज्यांच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बिल्ला नाही, कुठल्या प्रकारचा ड्रेस कोड नाही, सिव्हिल मध्ये होते, अशांवर निश्चितपणाने त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे. या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी एक नैतिकता म्हणून या ठिकाणी असणारे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला पाहिजे. जर खऱ्या अर्थाने काही नैतिकतेची चाड असेल, ज्या श्रीरामाचं नाव घेऊन हे सत्तेवर बसलेत, त्या श्रीरामाचं वचन घेऊन जर यांना खऱ्या अर्थाने काही नैतिकता त्यांच्या बुद्धीमध्ये जर येत असेल तर त्यांनी तातडीने राजीनामा देणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या परिवाराला अर्थसहाय्य झालं पाहिजे. त्याचप्रमाणे ही जी काही परीक्षा पद्धती आहे त्याच्यामध्ये अनुग्रह बदल करून हे असणारे तज्ञ लोकांना त्या ठिकाणी बसून एक चांगल्या पद्धतीचे या मुलांच्या भविष्याकरता आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. म्हणून करता या सरकारचा, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करून हे विद्यार्थी गेल्या महिनाभरापासून लाखोच्या संख्येने जंतर मंतरवर त्या ठिकाणी धरणं आंदोलन देत आहेत. त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी खडकवासला विधानसभा मतदारसंघ ही संविधानाची प्रत घेऊन त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. एवढेच या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो. येणाऱ्या काळामध्ये धर्मेंद्र प्रधानांनी जर राजीनामा नाही दिला तर मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल हे या ठिकाणी मी जाहीर करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी हे आंदोलन घेत असताना असणारे पोलीस कर्मचारी असतील, सर्व नागरिक असतील, यांनी जे काही सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व पक्षाचे पदाधिकारी सकाळी वेळेत या ठिकाणी येऊन त्यांनी सहभाग दर्शवला आणि सनदशीर चाललेल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण मागील महिनाभरापासून चालू असलेल्या जंतर मंतर आंदोलनाला या सरकारने एक वेगळं गालबोट लावलेलं आहे. एक शांततापूर्ण विचार विनिमयाने चाललेले आंदोलन चिरडण्याचा प्रकार हा मोदी सरकारने केलेला आहे. आज विद्यार्थी शांतताप्रिय पद्धतीने आपल्या मागण्या मागत होते, परंतु हेकेखोर धर्मेंद्र प्रधान असतील, मोदी असतील, यांना धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घ्यायचा नाहीये. यांना नक्की सुचवायचंय काय? या देशामध्ये यांना हेच सांगायचंय, आम्ही हुकुमशाही पद्धती चालवत आहोत, त्या हुकुमशाहीला तुम्ही जनता विरोध करू शकत नाही, हेच त्यांना सुचवायचं एवढं निश्चित आहे. त्यामुळेच आज सर्व भारतातील जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे. म्हणूनच आमची मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. जर हा राजीनामा झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये येत्या 2-4 दिवसामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन करू. याचं एवढं मी महाविकास आघाडीवर निश्चित सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.